नर्मदे हर। नर्मदे हाँ। आप नितिन वैद्य जी वाई सतारा से हैं। संपूर्ण माँ नर्मदा जी की पैदल परिक्रमा पर हैं। महाराज जी आप बड़वानी तक आ चुके हैं ओंकारेश्वर से। आपका अभी तक का अनुभव साझा कीजिए। दिव्य है, क्या बताऊ. मी महाराष्ट्र पुण्यातनं आलो आहे, सॉरी वाईमधून आलो आहे. सातारा जिल्ह्यातलं वाई म्हणून एक तालुका प्लेस आहे, तिथून आलो आहे मी. आणि मी एकटाच परिक्रमेला निघालेलो आहे. परिक्रमा करायची म्हणजे माझं असं नुसतं उद्देश नव्हता की नर्मदा मैयाला प्रदक्षिणा करायची. नर्मदा मैयाच्या किनारी एवढी दिव्य स्थळं आहेत आणि एवढी सेवाभावी आणि प्रचंड प्रेमाने वागणारी लोक आहेत. ह्यांची भेट घेणं, ह्यांच्याशी चर्चा करणं, ह्यांचं दर्शन घेणं, हा एक प्रकारचं दर्शनच म्हणायचं. काही काही ठिकाणं अशी आहेत की जिथं आपण जाऊ शकत नाही, पण ह्या लोकांच्या रूपाने मी म्हणतो ही अजून स्थानं टिकून आहेत ही लोक, असं माझं मत आहे याबद्दलचं. तर अशा प्रकारे आम्ही चालत चालत मी एकटा निघालो. सुरुवातीच्या कठोरापर्यंतचं अंतर मी किनाऱ्याने चालत आलो. थोडा आहे, कठीण मार्ग आहे, पण खूप मजा आली. पण पुढे यायचं म्हणलं तर मला बऱ्याचशा जणांनी सांगितलं की जरा अडचण आहे, नको. आणि मग मला थोडंसं जरा अंतर पण जास्त वेळ लागत होता. पण ठीक आहे म्हणलं, मी रोडला लागलो. कठोऱ्याच्या पुढं आल्यावर तिथं मला गुजरातमधल्या 1-2 दिदी भेटल्या. आधीची ओळख नाही, काही नाही. दोघी बालब्रह्मचारी आहेत आणि दोघांचे स्वभाव जुळले आमच्या तिघांचे. त्यांनाही माझ्यासारखी अशीच आवड आहे. आणि जी अशी परिक्रमावासी जनरली काय करतात मी एकंदरीत बघतोय बरं का, नुसतं फिरायचं असं एकंदरीत आहे. रोज मी किती एवढं अंतर पार केलं, तेवढं अंतर पार केलं. आम्ही अंतरपेक्षा अशी जी काही ठिकाणं आहेत की जिथं अवश्य जाणं आहे, तर तीसुद्धा आम्ही सोडत नाही शक्यतो. मार्गापासून भले 1-2-3 किलोमीटर आत बाहेर जाऊन सुद्धा आम्ही येतो आहे तिथनं. ती शक्यतो आम्ही सोडत नाही येते. आणि आता असे करत करत इथपर्यंत आलो. इथल्या लोकांचा सेवाभाव, आता त्याबद्दल तर सगळेच जण सांगतात. तो काय प्रत्येकाने सांगितलेला अनुभव आहे आणि तो प्रचंड आहे. खरंच अनुभवण्यासारखा आहे बरं का. ज्याच्याकडे स्वतःकडे काही नाही, पण ते मैया त्यांना देते म्हणून ते आपल्याला देतात. म्हणजे त्यांना असंच. आणि मी एक बघितलं, दुसरी गोष्ट, अगदी म्हणजे खालच्या स्तरातले, आर्थिक दृष्टी बोलतो, आर्थिक दृष्ट्या खालच्या स्तरातले लोक. आता एक उदाहरण देतो. चिचलीच्या पुढं आम्ही आल्यावर ब्राह्मणगावच्या दरम्यान एक शेमले म्हणून कुटुंब आहे, सुभद्राताई शेमले म्हणून. अतिशय गरीब कुटुंब आहे. 2 मुली 1 मुलगा. ते आणि त्यांचा मुलगा, आंब्याचं एक झाड आहे, ते आंब्याच्या झाडाखाली ते आश्रमच म्हणतात त्याला, झाड तसं म्हणत नाही. त्यांच्या शेतामध्ये यही पे हमारा आश्रम आहे बोले. तर मी तिथं गेलो, अय्य महाराजजी. आणि झालं असं होतं, मी ब्राह्मणगावातनं निघाल्यानंतर जेवण केलं नव्हतं, भोजन प्रसादी घेतली नव्हती. तर म्हणलं चला पुढे जाऊ आपण, तिथं कुठेतरी मिळेल. सॉरी, ह्याच्यापासून तेलिया भट्ट्यांच्या पुढं आल्यावर, ब्राह्मणगाव नाही, टेलिया भट्ट्यांच्या पुढं, हां भट्ट्यांच्या पुढं आल्यानंतर, कारण तिथं मी 9:30 वाजताच पोचलो होतो. ते म्हणले थांबा प्रसादी घेऊन जा. आपण म्हटलं पुढचं अंतर होईल. म्हटलं महाराज जी मुझे आज्ञा दीजिए, मुझे बस बालभोग दीजिए, मैं आगे जाता हूँ, जैसी आपकी इच्छा. दिला त्यांनी बालभोग म्हणून. चळे आणि शेंगदाणे थोडा गूळ दिला. पुढे निघालो. पुढे गेल्यावर ते मला एकाने सांगितलं 2 किलोमीटरवर एक आहे आश्रम. पण तिथं गेलो आणि त्यांनी सांगितलं की नाही, कल से हमारा भंडार का एक बंद है, भोजन प्रसादी तो नाही मिलेगी. चला नर्मदे हार म्हणलं, दिलेला बालभोग घेतला, चाललो पुढे. गेलो. आणि जातानाचा मार्ग म्हणजे प्रचंड असं आहे, वाळवंट म्हणता येणार नाही, माळरान आहे. दुपारची वेळ, ऊन. एक तर मला पुढचा मार्ग त्यावेळेला डोक्यात एक होतं की पळायचं. अजून आमची दिदींची आमची भेट झालेली नव्हती. तर आत्तापर्यंत किराणे आलो होतो, ती माझी अनुभवली होती. बरीचशी शिवलिंग सापडली, ती घेतली बरोबर. पुढे आलो. आणखी मग भोजन प्रसादी मिळाली नाही. तर आता हे सांगितलं तुम्हाला, सुभद्राताई शेमलेंच्या इथे आलो मी. त्यांनी आवाज दिला, महाराज जी आइए, केलावर चाय पाहिजे. गेलो, तिथं बसलो, चहा घेतला. केळी म्हणले जितनी चाय उतनी ले लीजिए. मी ते एकच घेतलं. म्हणजे एका वेळी किती, आणि इतकं प्रचंड सुंदर केळ्याची स्वादिष्ट चव होती. ती झाडावर पिकलेली केळी, ती गोड अगदी. तर 1 केळं आणि 2 कप चहा घेतला. तर त्यांनी काय वाटलं कोणास, त्यांनी विचारलं, महाराज आज भोजन प्रसादी की तर पाहिजे. कारण त्यांना एखादं जाणवलं असेल, जनरली माणूस भोजन प्रसादी केलं एखादं केळं, कारण हा 2 खातो म्हणजे ह्याला भूक असेल असं त्यांना वाटलं असेल, काय माहिती कशामुळं. तर म्हणलं नाही, भोजन प्रसादी तो नहीं ली, अभी आगे जाके देखूंगा मिलेगा तो. अरे ऐसे कैसे आप आगे जाओगे, रुकिए मैं आपके लिए एक रोटी पकाती हूँ. आणि त्यांनी एवढ्या 10 मिनटात मस्तपैकी मक्याची रोटी आणि घरनं आणलेली मुगाची डाळ. अरे माझ्या डोळ्यातनं म्हणजे काय सांगू तुम्हाला. ते त्यांनी मला तिथं दिलं गरम भाकरी, मक्याची भाकरी, लोणचं आणि डाळ.
असं दिलं. आणखीन केळी तर काय मला बळ देत होते, पण असं झालं मला की वजन होतं म्हणून मी घेतलं नाही. परत एक केळं त्यांच्या आग्रहाबद्दल घेतलं, खाल्लं आणि पुढं निघालो. तर जाताना म्हटलं माताजी आज पुसतो, म्हटलं वाटलं आपलं तर अजून हा आपला जुना स्वभाव जात नाही, परिक्रमा अजून एवढी मुरली नाही आहे अंगात की कुणाला काही बदल्यात द्यावं असं वाटतं ना, सेवा घेतली म्हणून. सेवा कशाची, आपण एक असा विचार आला, माताजी आपका ये किधर है, क्या बोलते हो, दक्षिणा पेटी किधर है. बोले नहीं दक्षिणा पेटी क्या जरूरत है, वैसे हम तो रखते ही नहीं है, हम मैया के लिए कर ले, आपके लिए थोड़ी. नहीं मैया जी ऐसा नहीं है, नहीं वैसे कुछ नहीं, निकले आपको देर हो रही है, निकले. मला जवळजवळ ते हाकलायचंच मागे लागले. मी त्यांचा व्हिडिओ पण केला त्यावेळेला मस्तपैकी. तरी मला काय वाटलं कोणास ठाऊक, त्यांनी एक छोटंसं मैयाचं फोटो लावला आहे आणि उदबत्ती वगैरे लावून तिथं गेलो. आता काय किती काय माहीत नाही, पण मी एक दगडाखाली सरकून ठेवले तिथे आणि निघालो. पण ते त्यांना नंतर लक्षात आलं का, महाराज जी या आपका क्या रह गया. मी मागे बघितलंच नाही, पुढंच निघून गेलो. तर अशी लोकं आहेत. आता इथं एक अनुभव घेतोय. आता हे ज्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की मग लोकांनी हा अनुभव घेत यावा. नुसतं मी आज 40 किलोमीटर 25 किलोमीटर माझ्याबरोबर काही निघाले होते पुण्यातून येताना, ते खूप पुढे गेलेत. माझ्या जवळजवळ 3-4 मुक्काम पुढं असतील, ते 40 किलोमीटर पुढे. पण मी शक्यतो हे टाळतोय. अशी आता ह्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं की आमचा उल्लेख करू नका, पण ह्यांचा उल्लेख करणं न म्हणजे कृतज्ञता ठरेल. तो सौरभभाईसारखे लोक जे भेटत आहेत ना, ह्यांचं दर्शन, ह्यांची भेट आणि ह्यांचा अनुभव घेणं, मी म्हणतो खरी प्रदक्षिणा किंवा परिक्रमा घडेल आपली. की आपण म्हणतो ना, मैयानी हेच अनुभव घ्यायला आपल्याला बोलवलं आहे. बघ माझ्या किनारी कशी लोकं आहेत आणि अशा प्रसार तुम्ही करा तर ती खऱ्या अर्थाने परिक्रमा ठरेल तुमची, असं माझं मत आहे. नुसतं येऊन लोकांना एक विनंती आहे की नुसतं भागमभाग करू नका गाड्यांना. या बघा, लोक अनुभवा, इथली परिस्थिती अनुभवा, त्यांचा सेवाभाव अनुभवा. आणि तो आपण अगदी मी म्हणतो 0.0% जरी आपण आपल्यामध्ये उतरवला तरी खूप आपण काहीतरी करू शकू. तर तेवढा विचार करावा प्रत्येकाने. अशा प्रकारे परिक्रमा ही म्हणजे सद्विचाराचा आणि सद्मार्गाचा प्रसार आहे, तो आपण आपल्या मार्फत करूयात. मैया इथं सगळ्यांना म्हणजे आता याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी सांगितलेलंच आहे, मैया पाहिजे ते देते, इच्छा पुरवती, मार्ग देते. आणि पूर्णपणे मनाने आणि भावनेने आणि पूर्णपणे तिला मैयाला शरण जाऊन जर तुम्ही इथं आलात तर कशाचंही काहीही कमी पडत नाही. शारीरिक आर्थिक तर प्रश्नच येत नाही आहे, मानसिक सुद्धा तुम्हाला बळ देईल. मी एकटा होतो, काय होईल कसं होईल काही माहीत नव्हतं, आले अशी ही लोक भेटत गेली. आतापर्यंत इतकी लोक प्रचंड भेटले की काही मला असं माझं घर सोडून आल्यासारखं वाटतही नाही आहे मला, अगदी माझ्या घरी असल्यासारखं. आता हे महाराष्ट्र मला म्हणतात रुकिये अभी बालभाऊ आहे, खाना खा के जाईये. अरे कशाचं खाना आहे, बालभाऊच एवढा दिला आहे. मी म्हणतो बालने हा मोठा काय तरुण भोग दिला त्यांनी, थोडं विनोद करायचं म्हणजे. तर असं खूप छान अनुभव आहे आणि काय सांगावं आणि किती सांगावं. अगदी सांगायचं म्हटलं तर तासाभरात सुद्धा व्हिडिओ होऊ शकेल. तर खूप छान लोक आहेत. या अनुभव घ्या. परिक्रमा करता त्यावेळेला फक्त हा सगळ्यात आसपासच्या परिसराचा, इथल्या भौगोलिक सामाजिक ह्याच्यात नका जास्ती पडू. भौगोलिक परिस्थिती बघा, इथलं पीक पाणी, शेतकरी कसा जगतोय, कसा राहतोय, किती प्रामाणिकपणे कामं करतोय आणि इथल्या लोकांचा सेवाभाव बघा. अगदी 2 वर्षाच्या मुलीपासून त्या अगदी 80-90 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत इतके सेवाभावीपणे कामं करतायत ना. हा खूप छान अनुभव आहे. सगळ्यांनी घ्यावा, त्याचा अनुभव घ्यावा. मैयाला शरण जाऊन मनापासून परिक्रमा करा. जरूर सगळ्यांची पूर्ण होईल. बस यात काही अंतर नाही, काही नाही. नर्मदे.